तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करण्याचा विचार करताय, पण नक्की कोणता फंड निवडावा हे कळत नाहीये. किंवा मी एक फंड घेतलाय, पण इन्व्हेस्टमेंट जशीच्या तशी आहे, त्यात काही ग्रोथच दिसत नाही. मला एका ॲडवायझरने म्युच्युअल फंड स्कीममध्ये इन्व्हेस्ट करायला सांगितले, पण रिटर्न्स त्यात एकदमच निगेटिव्ह दिसत आहेत. नक्की कोणत्या प्रकारच्या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करावे? लॉंग टर्मसाठी कोणता म्युच्युअल फंड बेस्ट आहे? किंवा शॉर्ट टर्मसाठी कोणता बेस्ट आहे? चला तर मग या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. नमस्कार मंडळी, तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनलमध्ये. फायनान्स कट्टा या चॅनलवर तुम्हाला फायनान्स रिलेटेड सर्व गोष्टी अगदी सोप्या भाषेत शिकायला मिळतात. मागील व्हिडिओमध्ये आपण म्युच्युअल फंड काय ते बघितलं. त्यानंतर शेअर मार्केटची बेसिक माहिती घेतली. आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया की म्युच्युअल फंड नक्की कोणत्या प्रकारचे असतात आणि आपल्या रिस्क घेण्याच्या कॅपॅसिटी प्रमाणे आपल्यासाठी कोणत्या प्रकारचा फंड योग्य आहे ते आपण बघूया. म्युच्युअल फंडचे प्रकार बघितल्यानंतर व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला काही 4 मेजर पॉइंट सांगणार आहे, जे पॉइंट्स तुम्ही म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट करण्याआधी लक्षात घेतले पाहिजेत. आणि त्या पॉइंट्सवर तुम्ही काम केले तर तुमची म्युच्युअल फंड मधले रिटर्न्स घेण्याची कॅपॅसिटी नक्कीच वाढेल. तर म्युच्युअल फंडचे मेन 3 प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे म्हणजे इक्विटी फंड, दुसरा आहे डेट फंड आणि तिसरा आहे बॅलन्स फंड किंवा त्याला हायब्रिड फंड असे पण म्हणतात. तर पहिला प्रकार आपण बघूया, इक्विटी फंड. जर तुम्हाला लॉंग टर्म मध्ये बऱ्यापैकी चांगले रिटर्न्स काढायचे असतील तर इक्विटी फंड बेस्ट आहे. कारण इक्विटी फंड्स हे कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतात आणि त्यातून रिटर्न जनरेट करतात. ते शॉर्ट टर्म साठी रिस्की असू शकतात, म्हणजेच 6 महिने झाले किंवा 1-2 वर्षासाठी जर तुम्ही टार्गेट ठेवला असेल तर ते तुम्हाला बऱ्यापैकी चांगले रिटर्न्स देतीलच असे नाही. कारण शेअर मार्केट हा बऱ्याच गोष्टींवरती मूव्ह होत असतो. त्यामुळे तुमच्या इन्व्हेस्टिंगच्या कालावधीमध्ये जर मार्केटचा सेंटिमेंट निगेटिव्ह असेल तर तुमची इन्व्हेस्टमेंट देखील निगेटिव्ह मध्ये जाऊ शकते. पण तुम्ही जर मोठ्या कालावधीसाठी इन्व्हेस्टेड राहिलात तर इक्विटी फंड बेस्ट आहे. इक्विटी फंड मध्ये पण बरेच काही प्रकार आहेत, ते आपण पुढे बघूया. तर दुसरा म्युच्युअल फंडचा प्रकार आहे तो म्हणजे डेट फंड. हे फंड जे आहेत ते कमी रिटर्न्स देणारे पण कमी रिस्की असतात. हे फंड्स कंपनीच्या डिबेंचर्स मध्ये किंवा गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मध्ये म्हणजेच फिक्स्ड इन्कम ॲसेट्स क्लासमध्ये पैसे गुंतवतात. त्यांचे रिटर्न्स जे आहेत ते मंथली, 6 महिने किंवा इयरली अशा बेसिसवरती असतात आणि ते रिटर्न जे आहेत ते रेग्युलरली येत असतात. ते एकदम सिक्युअर असतात आणि त्या मानाने कमी रिटर्न्स देतात. म्युच्युअल फंडचा तिसरा प्रकार आहे तो म्हणजे बॅलन्स फंड किंवा त्याला हायब्रिड फंड असे देखील म्हणतात. या फंडमध्ये आपल्या इन्व्हेस्टमेंटला डिवाइड करून इन्व्हेस्ट केले जातात. म्हणजेच अर्धे पैसे इक्विटी फंडमध्ये आणि अर्धे पैसे डेट फंडमध्ये लावले जातात. त्यांचा हेतू हा असतो की रिस्क कमी करणे. जरी रिस्क पूर्णपणे कमी होत नसली तरी बऱ्यापैकी रिस्क मॅनेज होते. त्यामुळे रिस्क बॅलन्स राहते. त्यामुळे त्याला बॅलन्स फंड असे देखील म्हणतात. आणि ते दोन्ही म्हणजेच इक्विटी आणि डेट यांचे कॉम्बिनेशन असल्यामुळे त्याला हायब्रिड फंड असे देखील म्हणतात. आता या 3 प्रकारच्या म्युच्युअल फंड बरोबरच आणखी काही प्रकार आहेत, ते आपण बघूया. पहिला प्रकार आहे तो म्हणजे इंडेक्स फंड. हे फंड जे असतात ते इक्विटीच्या कोणत्याही इंडेक्स मध्ये इन्व्हेस्ट करतात. आता इंडेक्स म्हणजे काय ते आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलं. ती जर व्हिडिओ कुणी बघितली नसेल तर इथे आय बटन वरती पॉपअप आला असेल, त्या लिंकवर क्लिक करून ती व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. आता हे फंड जसे इंडेक्स मूव्ह होतील तसे मूव्ह होतात. जसे की निफ्टी 50 झाला, निफ्टी 100 झाला, अशा प्रकारचे जे इंडेक्स आहेत त्या इंडेक्स जशा मूव्ह होतील तशा त्या फंडची इन्व्हेस्टमेंट मूव्ह होते. इंडेक्स फंड मध्ये इन्व्हेस्ट करण्याचा मुख्य फायदा हा असतो की हे फंड मॅनेज करणे कमी एक्सपेन्सिव्ह असतं. म्हणजे फंड मॅनेजरला हे फंड मॅनेज करण्यासाठी काही खास अशी मेहनत करावी लागत नाही, कारण ते फंड इंडेक्स प्रमाणे परफॉर्म करत असतात. आता एक्सपेन्स रेशो नक्की काय आहे हे आपण आपल्या म्युच्युअल फंड बेसिक्स या व्हिडिओमध्ये कव्हर केले आहे, तुम्ही इथे पाहू शकता. त्यानंतर दुसरा प्रकार आहे तो म्हणजे मनी मार्केट फंड. हे जे फंड्स आहेत ते लिक्विड ॲसेट्स मध्ये इन्व्हेस्ट करतात, त्यामुळे त्यांना इझिली विड्रॉल करता येऊ शकते. हे फंड्स शॉर्ट टर्म गोल साठी बेस्ट पर्याय आहेत. यांना लिक्विड फंड असे देखील म्हणतात. त्यानंतर पुढील प्रकार आहे तो म्हणजे टॅक्स सेव्हिंग फंड. यालाच ELSS फंड देखील म्हणतात. ELSS म्हणजे इक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम. म्हणजे या फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट जी आहे ती मेनली इक्विटीमध्येच इन्व्हेस्ट करतात आणि या फंडचा एकच उद्देश असतो की इन्व्हेस्टरना टॅक्स सेव्हिंगसाठी मदत मिळावी. म्हणजे या फंडमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्ट केली असेल तर तुमची इन्व्हेस्टमेंट ही टॅक्स फायलिंगच्या वेळी क्लेम करता येऊ शकते.
आणि तुम्ही टॅक्स बेनिफिट घेऊ शकता. म्हणजे तुम्ही टॅक्स फायलिंगच्या वेळी सेक्शन 80C मध्ये 46,800 रुपयापर्यंत टॅक्स बेनिफिट घेऊ शकता, जर तुमची इन्व्हेस्टमेंट ELSS फंड मध्ये असेल. आणि याचा लॉक इन पिरियड पण अगदी कमी असतो, म्हणजे 3 वर्षाचाच असतो, जे की बाकीच्या टॅक्स सेव्हिंग ऍसेट क्लास पेक्षा सगळ्यात कमी आहे. आणि ELSS फंड हा डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ मध्ये इन्व्हेस्टमेंट करतात, त्यामुळे त्याची रिस्क पण कमी असते आणि रिटर्न्स बऱ्यापैकी चांगले असतात. आता आपण बघूया इक्विटी फंडचे आणखी कोणते प्रकार आहेत. जसं की आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलं की मार्केट कॅप नुसार कसे कंपनीचे डिवायडेशन करतात, म्हणजे त्याच मार्केट कॅप नुसार वेगवेगळे म्युच्युअल फंड आपण घेऊ शकतो. जसं की लार्ज कॅप फंड झाले, स्मॉल कॅप फंड झाले, मिड कॅप फंड झाले किंवा मल्टी कॅप फंड झाले. आता आपण वन बाय वन बघूया हे फंड्स नक्की कसे वर्क करतात. पहिला प्रकार बघूया ते म्हणजे मल्टी कॅप. या फंड मध्ये आपली इन्व्हेस्टमेंट ही वेगवेगळ्या मार्केट कॅप असणाऱ्या कंपनीमध्ये डिवाइड केलेली असते, त्यामुळे आपला पोर्टफोलिओ हा डायव्हर्सिफाय असतो आणि मार्केट कंडिशन नुसार ते इन्व्हेस्टमेंट चेंज करत असतात, त्यामुळे रिस्क प्रॉपरली मॅनेज होते. जर तुम्हाला एकाच कुठल्या तरी इक्विटी फंड घ्यायचा असेल तर मल्टी कॅप फंड हा बेस्ट पर्याय असू शकतो. तर दुसरा प्रकार आपण बघूया तो म्हणजे लार्ज कॅप फंड. या फंडमध्ये लार्ज कॅप कंपनीज आहेत, म्हणजे भारतातल्या सर्वात मोठ्या आणि वेल एस्टॅब्लिश सेटल कंपनीज मध्ये इन्व्हेस्ट केले जाते. आणि या कंपनीज ऑलरेडी ग्रोथ झालेल्या असतात, त्यामुळे त्यांच्यापासून येणारे रिटर्न्स पण एकदम स्लो अँड स्टडी ग्रो करणारे असतात. त्यामुळे लो रिस्क आणि लो रिटर्न्स वाले फंड जे आहेत ते लार्ज कॅप फंड्स. त्यातला पुढचा प्रकार आहे तो म्हणजे स्मॉल कॅप फंड्स. या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट ही स्मॉल कॅप कंपनीज मध्ये केली जाते. या अशा कंपन्या आहेत ज्यांची ग्रोथ पोटेन्शियल खूप हाय असते, म्हणजे त्याच कंपन्या पुढील काही वेळात मिड कॅप मध्ये कन्वर्ट होऊ शकतात, त्यानंतर लार्ज कॅप मध्ये पण कन्वर्ट होऊ शकतात. पण तेवढीच त्याच्यामध्ये रिस्क सुद्धा असते, त्यामुळे नवीन इन्व्हेस्टर्सनी या फंड पासून लांब राहणे योग्य राहील. आणि जे आधीपासून पण इन्व्हेस्ट करत आहेत त्यांनी सुद्धा आपल्या इन्व्हेस्टमेंटचा अगदी छोटासा हिस्सा स्मॉल कॅप फंड मध्ये लावला पाहिजे, जेणेकरून रिस्क तुमची मॅनेज राहील. त्यानंतर पुढील फंड आहे तो म्हणजे मिड कॅप फंड. म्हणजे हे फंड जे आहेत ते मिड कॅप कंपनीज मध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. या कंपन्या फास्ट ग्रोईंग कंपन्या असतात, पण या कंपन्यांची रिस्क पण लार्ज कॅप फंडच्या तुलनेत जरा जास्त असते, त्यामुळे या कंपन्या लॉंग टर्म मध्ये खूप चांगले रिटर्न्स देऊ शकतात. जर तुम्ही 5 वर्षाहून जास्त होल्ड ठेवू शकलात तुमचे इन्व्हेस्टमेंट तर तुम्हाला रिटर्न्स चांगले मिळू शकतात. पण या कंपनीमध्ये मार्केटमधील न्यूज ना लगेच इफेक्ट होत असल्यामुळे तुमचे रिटर्न्स पण खूप व्होलाटाईल असू शकतात. यामध्येच एक पुढील प्रकार आहे तो म्हणजे सेक्टरल फंड्स. आता या फंड्स मध्ये कोणत्या तरी एका सेक्टर मध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाते, जसे की IT सेक्टर झाला, फार्मा सेक्टर झाला, बँकिंग सेक्टर झाला. म्हणजे त्यांचा उद्देश एका ठराविक सेक्टरच्या ग्रोथ वरती असतो, त्यामुळे हे फंड डायव्हर्सिफाय नसतात. त्यामुळे जर का सेक्टरमध्ये डाऊनफॉल आला तर खूप नुकसान होऊ शकते. मित्रांनो, आपल्या चॅनलवर व्हिडिओ बघत असताना 64% जास्त लोकांनी आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नाही, त्यामुळे आपल्या व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर हे आहेत म्युच्युअल फंडचे काही प्रकार, ज्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट तुमच्या रिस्क कॅपॅसिटी आणि होल्डिंग कॅपॅसिटी प्रमाणे डिवाइड करू शकता. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया आणि या आजच्या व्हिडिओमध्ये काय काय बघितलं त्याचा एक ओव्हरव्ह्यू घेऊया. आपण बघितलं की म्युच्युअल फंडचे कोणते कोणते प्रकार आहेत आणि त्या प्रकारामध्ये पण इक्विटी म्युच्युअल फंडचे आणखी कसे वर्गीकरण केले गेले आहे ते आपण बघितलं. आता जसं की मी स्टार्टिंगला सांगितलं होतं की म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करताना काही गोष्टी महत्वाच्या आहेत त्या लक्षात ठेवाव्या, तर आपण ते बघूया. तर सर्वात पहिला आणि महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे जर तुम्हाला गॅरंटेड रिटर्न हवे असतील तर म्युच्युअल फंड तुमच्यासाठी नाही. म्हणजे त्याऐवजी तुम्ही FD मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता, कारण म्युच्युअल फंड मध्ये रिटर्न जे आहेत ते कोणीच शुअरली सांगू शकत नाही की तुम्हाला एवढे % रिटर्न मिळतील. जर तुम्ही 6 महिने किंवा 1 वर्षासाठी पैसे म्युच्युअल फंड मध्ये टाकणार असाल तर जरा तुम्ही सावधान राहिले पाहिजे, कारण इक्विटी म्युच्युअल फंड झाले त्यामध्ये जर का तुम्ही 5 वर्षाच्या वरच इन्व्हेस्टेड राहणार असाल तर तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता त्यामध्ये, कारण ते शॉर्ट टर्म मध्ये चांगले रिटर्न्स देतीलच असे नाही. आणि सर्वात महत्वाचा पॉइंट आहे तो म्हणजे स्मॉल कॅप फंड पासून तुम्ही लांबच राहिले पाहिजे. म्हणजे जसे आपण मागाशीच म्हणालो की जर तुम्ही इन्व्हेस्टिंग नवीन स्टार्ट करत आहात म्युच्युअल फंड मध्ये आणि जे ऑलरेडी इन्व्हेस्टेड आहेत त्यांनी स्मॉल कॅप मध्ये आपले पूर्ण कॅपिटल न लावता अगदी कॅपिटलचा छोटा भाग स्मॉल कॅप मध्ये लावला पाहिजे, कारण त्यामध्ये रिस्क ही खूप हाय असते. आणि शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे सेक्टर फंड्स पण खूप रिस्की असू शकतात, कारण सेक्टर फंड्स हे US मार्केटसाठी चांगले असू शकतात, कारण US मध्ये
20,000 पेक्षा जास्त कंपन्या लिस्टेड आहेत आणि त्यामध्ये वेगवेगळे सेक्टर आहेत. त्यामध्ये तुम्हाला ग्रोथ पोटेन्शियल मिळू शकते. पण इंडियामध्ये ओव्हरऑल सगळ्या कंपन्या 5 ते 6 हजार पर्यंत लिस्ट आहेत आणि त्यामध्ये पण सेक्टर वाईज जर तुम्ही बघायला गेलात तर ग्रोथ पोटेन्शियल खूप कमी आहे. त्यामुळे सेक्टर फंड्स पासून जरा लांब राहिलेले चांगले राहील. चला तर मग आज आपण इथेच थांबूया. पुढील व्हिडिओमध्ये आपण बघू की म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट नक्की कशी करावी याबद्दल आपण स्टेप बाय स्टेप माहिती घेऊ. आशा करतो की आजच्या व्हिडिओ मधले सगळे पॉइंट्स तुमचे क्लिअर झाले असतील. आणि जर काही डाऊट्स असतील तर कमेंट मध्ये नक्की विचारा आणि तुम्हाला काही सजेशन असतील आपल्या व्हिडिओज बद्दल तर तेही तुम्ही सांगू शकता. व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.